तर आज आपण ओल गार्डनला जाणार आहे जस्ट लाईक एव्हरीडे. पण त्याआधी आपण एक 10-15 मिनिट तरी थोडं शांततेत आपल्या गार्डनमध्ये बसून आपलं अंगण आहे. सानू इथे रोज खेळतो. सानूच्या अंगावर या आंब्याच्या झाडाचा कोणताही आंबा पडला नाही पाहिजे म्हणून मी ही नेट यावर्षी इथे लावली आणि इट इज वर्किंग वेल. सोबतच उन्हापासून पण थोडंसं खूप सारे आंबे आलेले आहेत. बरेचदा मी असं पाहिलं की लोक सकाळी उठतात आणि ते कोणत्या तरी रशमध्ये राहतात की त्यांना कुठेतरी जायचं आहे, जिमला जायचं आहे फॉर सम स्पोर्ट, और ते जस्ट गो टू देअर वर्क अँड म्हणजे त्याच्यासाठी ते प्रिपरेशन सुरू करून टाकतात. उठले की तयारी करून टाकतात, चहा पिऊन टाकतात, कॉफी घेऊन घेतात, ब्लॅक कॉफी घेतात. पण मी एक ऑब्झर्व केलं आहे, दॅट इज नॉट द बेस्ट वे टू वेकअप. बेस्ट वे टू वेकअप इज तुम्ही उठा आणि यू जस्ट रिलॅक्स युअर सेल्फ, यू गिव्ह सम टाईम. हा जो सकाळचा टाईम आहे यू नो, ज्याला आपण सोलिट्यूड म्हणतो. आता बघा, या माझ्या मागे या एक पक्ष्याचा आवाज येत आहे. इट इज ब्युटिफुल. तर मला असं वाटते की उठल्याबरोबर आपण कधीही तयारी वगैरे काहीच न करता थोड्या वेळ तरी निवांत बसलं पाहिजे, 5-10 मिनिट, आणि मग हळूहळू एक एक आपली स्टेप करायला पाहिजे, बट विदाऊट एनी रश. तर दॅट इज अ बेस्ट वे टू वेकअप अर्ली. आणि ते सस्टेनेबल राहतं. आणि कोणती गोष्ट जेव्हा सस्टेनेबल राहते तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. आणि स्वच्छ आकाश आहे आज नागपूरमध्ये. उन्हाचा पारा थोडा कमी होता आणि म्हणून रात्रीची जास्त गरमी पण झाली नाही, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन नागपूर. तर मी फ्रेश तर झालो आहे आणि आय मेड सम कॉफी फॉर मी. मी 5-6 मिनटात इथून निघून जाईल. तिथे जाऊन आपण थोडं कॅलिस्थेनिक्स वर्कआउट करू, थोडे पुशअप्स करू, जम्पिंग जॅक करू आणि थोडे लेग्सच्या एक्झरसाइजेस करू. ॲक्च्युली मी जिमला जात असतो, बट असं झालं की माझा शोल्डर मागील 1-1.5 महिन्यापासून फार दुखत होता. तिथे एक मस्क्युलर स्प्रेन आलेला आहे. तर थोडं मी फिजिओथेरपी आणि वर्क करत आहे आणि मला वाटतं ते या 1-2 आठवड्यात रिझॉल्व्ह होऊन जाईल. मला असं वाटतं की जर अशी जेव्हा आपण इंजुरी सस्टेन करतो ना, तर वी शूड नॉट म्हणजे पूर्णपणे वर्कआउट बंद नाही करून टाकायचं. जर एखाद्या लिमिटेड पार्टमध्ये तुमच्या बॉडीच्या कोणती इंजुरी असेल तर आपण दुसऱ्या एक्झरसाइजेस करू शकतो. तर मी असं ठरवलं की काही दिवस आपण वॉकिंग, रनिंग करू, सायकलिंग करू, स्विमिंग करू लागली तर, कारण हीच कन्सिस्टन्सी असते. आणि आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर इट इज नॉट नेसेसरी की आपण जिममध्ये जाऊन 6 पॅक्स ॲप्स बनवायचे आहेत, असं काही गरजेचं नाही आहे. जस्ट वॉकिंग 30 मिनिट, 45 मिनिट्स वीकमध्ये 3-4 वेळा जरी आपण केलं ना, दॅट इज ऑल्सो इनफ. पण आता ही सवयच पडत चालली आहे, तर मी डेलीच करत आहे आणि मला छान पण वाटतं. मला एक पीसफुल वाटतं. बघा, आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे झाडांची पानं वगैरे छान आलं, एकदम थंडगार हवा आहे इथे. मला येताना आज थोडेसे कामं राहणार आहेत एक्सरसाइज केल्यानंतर. तर मी आज GMCपर्यंत जायसाठी बाईक घेतली आहे. आपण GMCमध्ये भेटू. ओके. आज संडे असल्यामुळे इकडे खूप शांतता आहे. पार्किंगला इनफ स्पेस आहे, तिथेच गाडी पार्क करणार आहे. आणि आता आपण थोडंसं एक्सरसाइज करायसाठी वॉकिंग सुरू करून टाकू. तर आपण इथे आलो. गुरुकुल म्हणून आता ओव्हल गार्डनला ओळखलं जातं. बघा किती सुंदर आहे.
करू, थोडंसं जॉग करू ॲटलिस्ट 2 to 3 किलोमीटर्स. सनलाईट हा आपल्या ह्युमन लाईफसाठी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर विच वी इग्नोर मोस्ट ऑफ द टाईम. आता बघा, आपल्याला शरीरात विटॅमिन डी सिंथेसिस करायचं जर असेल तर सनलाईट हा खूप नेसेसरी आहे. आणि आपल्या सोसायटीमध्ये लोकांना असं वाटतं की अर्ली मॉर्निंगचा सनलाईट पाहिजे. असं काही गरजेचं नाही. सनलाईट पाहिजे तो फ्रॉम 10 AM to 3 PM मधला, आणि तो पण उघड्या अंगावर पडला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कारमध्ये बसताना त्यांच्या अंगावर जो सनलाईट पडतो त्याने विटॅमिन डी सिंथेसिस होतं, पण ते होत नाही, कारण त्या रेस त्या काचामधून फिल्टर होऊन जातात. तर एक प्रॉपर विटॅमिन डी सिंथेसिससाठी जे आपल्या बोनला स्ट्रॉंग ठेवतं, कॅल्शियमला बरोबर मेंटेन करून ठेवतो शरीर, वी नीड अ गुड अमाऊंट ऑफ सनलाईट एक्सपोजर. ऑल्सो सगळ्या ॲनिमल्समध्ये ना सनलाईट हा एक सर्कॅडियम रिदमला रेग्युलराईज करण्याचं काम करतो. तर याने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. कोणी डिप्रेशनमध्ये असेल आणि कोणत्या आजारात असेल तर त्यांना आपण एका रूममध्ये असं बंद नाही ठेवलं पाहिजे. त्यांना आपण जेवढं जास्त छान एक्सपोजर देऊ शकतो अशा ग्रीनरीचं, सनलाईटचं, तर इट इज हिलिंग थिंग. इट हेल्प्स इन हिलिंग अँड फास्ट रिकव्हरी. तर आपलं 3.5 किलोमीटरचं वॉकिंग प्लस रनिंग आहे. हाड बघा किती मोठं. ओके, आता कोणतंही ट्री किंवा प्लांट कसं डिवायडेड राहते की त्याला रूट राहतात, हे सगळं एवढं मोठं स्टेम राहते आणि त्याला मग हे लीव्स राहतात आणि फ्लावर्स आणि फ्रूट्स येतात. ठीक, आता तुम्ही कधी विचार केला का की या जमिनीतून सगळे मिनरल्स आणि वॉटर आणि इतर एलिमेंट्स हे सगळे या रूटमधून जमिनीतून ॲब्सॉर्ब होऊन एवढ्या वेळ वर कसे चढत असतील? एवढ्या वर चढण्यासाठी तिथे काही पंप पण नाही आहे, काही नाही आहे. एवढं वॉटर, पाणी असं वर कसं जात असेल? तर झाडामध्ये हे जे वॉटर आणि न्यूट्रियंट्सचा जो ट्रान्सपोर्टेशन होते, याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. तर होतं काय, हे रूट्स ॲब्सॉर्ब करतात वॉटर आणि न्यूट्रियंट्स, आणि याच्यात ना झायलेम आणि फ्लोएम नावाच्या एक पाईपलाईन असतात असं समजा, आणि या पाईपलाईनच्या माध्यमातून हे सगळं वॉटर आणि न्यूट्रियंट्स, मिनरल्स हे सगळे वर जातात. तर वॉटर वर जात असतं आणि जे फूड बनतं ते झाडांच्या पानांमध्ये बनत असतं, लीफमध्ये बनतं. तर फूड तर तिथंच बनतं फक्त, तर ते फूड पूर्ण ऑल ओव्हर ट्री ट्रान्सफर होतं. तर जी वॉटरची मुवमेंट राहते ती खालून वर अशी राहते, आणि जे फूडची मुवमेंट आहे इट इज मल्टी डायरेक्शनल, ते कोणत्याही मार्गाने जातं. बट इट इज सो फॅसिनेटिंग. म्हणजे मला लहानपणापासून असं वाटतं की किती जोरदार बनवलेलं आहे या सृष्टी बनवणाऱ्यांनी या सर्व गोष्टी. तुम्ही कधी कोणतंही पान बघा, त्याच्यावर त्याचं जे सिस्टम असतं, व्हॅस्क्युलर सिस्टम असतं, म्हणजे ज्यांनी त्याला, जसं आपल्या शरीरात ब्लड वेसल असतात, म्हणजे रक्तवाहिन्या असतात, ते आपल्या शरीराला जिथे जिथं पाहिजे तिथे निउट्रिएंट पुरवतात, आणि जे एक्सक्रीट असतं, जो वेस्ट असतो ते बाहेर काढून घेतात. त्या झाडामध्येच्या पानामध्ये सुद्धा तसंच राहतं. आणि म्हणजे त्यांना पण वेसल्स असतात. तर वी आर सो सिमिलर. म्हणजे आपल्यात आणि झाडांमध्ये किती सारे साम्य आहेत. निसर्गाने बनवताना आपल्याला किती सुंदर बनवलं आहे, झाडांना सुद्धा आणि ह्युमन्सला सुद्धा. मला तर झाडांना होतो 5वी 6वी 7वीत असेल, आणि तेव्हा 1 रुपयाची ऑटोची सवारी होती आमच्या घरापासून तर शाळेपर्यंत. मग बरेचदा ऑटो मिळायचा, खूप लेट मिळायचा. तर असं व्हायचं की तेवढा वेळ आपण कसं थांबावं. तर तिथं ना खूप सारे झाडं राहायचे त्या रस्त्याच्या दुतर्फा, आणि मग असं व्हायचं की बरेचदा मी त्या झाडांसोबत बोलायचो.
आणि असा मग तिथंच टाईम स्पेंड होऊन जायचा ऑटोच्या वाट बघण्यामध्ये. आता मी मधात अकोल्यात गेलो होतो, म्हणजे माझं जिथं राहतं घर आहे तिथे मी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. तर ती झाडं आताही तशीच आहे आणि त्या सगळ्या मेमरीज मला पुन्हा परत आल्यात. तर या झाडांना बघून मला असं खूप कनेक्टेड फील होतं. आम्हाला मराठीत लहानपणी एक पाठसुद्धा होता की त्यात असं डिस्क्राईब केलेलं होतं की आपला खरा मित्र आणि 2 टिंब आणि झाडं. ते सगळे लेसन्स आताही डोक्यात आहेत. आणि मला असं वाटतं की माणूस जसा जसा मॅच्युअर होत जातो त्याला नेचरसोबत आणखीन कनेक्ट वाटत जातो. आणि कसं आहे, आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते आपल्यावर अप्रत्यक्षपणे खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पाडत असतं. आपलं प्रोडक्टिव्हिटी, आपली लाईफस्टाईल, सगळंच आपलं फंक्शनॅलिटी जी आहे ती या एन्व्हायरमेंटनी चेंज होणे. आता मी इथल्या कोणत्या झाडाला आता नाव नाही ठेवलं, पण मला अशी फार इच्छा आहे की या झाडाला काहीतरी नाव असायला पाहिजे. खूपच छान आणि भलं मोठं वृक्ष आहे. इमॅजिन याचे जे रूट्स आहेत ते किती मोठे मोठे असतात. तर तुम्हाला कोणतं नाव याच्यासाठी सजेस्ट करायचं असेल तर नक्की सांगा. मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा माझ्याकडे एक तुळशीचं झाड होतं माझ्या रूममध्ये. आणि मी असंच एकदा माझ्या ऑनलाईन जे फ्रेंड्स आहेत त्यांना विचारलं होतं की काय नाव ठेवायला पाहिजे. तर त्यात एक आमची को पी जी एक स्टुडंट होती. तिने मला तिचं नाव सांगितलं होतं मेलिसा. आणि तर मग मी त्या झाडाचं नाव मेलिसा ठेवलं होतं. मग मला कोविड झाला. मग मी 15-20 दिवस तेव्हा ॲडमिट होतो आणि त्या झाडाला कोणी पाणी देऊ शकलं नव्हतं कारण रूम पण लॉक होती. तर माझा कोविड तर ठीक झाला, पण त्या झाडाचा संप तिथे झाला ड्यू टू लॅक ऑफ वॉटर. आणि ते थोडं गरमीमध्ये सुद्धा होतं. पण असो, झाडांचं आणि माझं जे नातं आहे ते एक खूप नैसर्गिक नातं आहे. पुलकीची भावना असते. आपल्याला वाटते की झाडं आपले जवळचे मित्र आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करते आपल्या पर्सनॅलिटीवर. आता बघा, मी काल एक व्हिडिओ बनवला होता की कसा कचरा लोक कुठेही टाकतात, अननेसेसरी. बघा, आता सांगा, इथे हे दुधाचे पॅकेट वगैरे टाकायची काय गरज आहे? म्हणजे याला कोणत्या शिक्षणाची गरज असते का? एवढं माइंडफुल कामासाठी किती सिम्पल आहे. जेव्हा की इथे सगळंच डस्टबिन आहेत, एव्हरीथिंग इज हिअर ऑलरेडी. आणि तरी लोक लक्ष देत नाहीत आणि आपला परिसर घाणेरडा करतात. बघा किती शांतता आहे या गार्डनमध्ये सध्या. इट्स संडे मॉर्निंग. एम्पी थिएटर विच आय वॉज टॉकिंग अबाउट. बघा ही झाडांची फुलं किती छान आहेत, किती सुंदर. हे एक वेगळंच विजन आहे. म्हणजे जे इथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी राबवलेलं रंगमंच. आणि लुक ॲट द लोगो ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. सो ब्युटिफुल. ग्रेट. व्हेरी. तर आता मी घरी निघण्याच्या तयारीत आहे. छान अर्धा-पाऊण तास वर्कआउट झालेला आहे. आय एम फीलिंग व्हेरी फ्रेश. मी थोडंसं पाणी पिणार आता घरी जाऊन, 1.5 लिटर. मला 12 वाजायच्या आधी 1.5 लिटर पाणी प्यायचं. तर इज माय टू डू स्टार्टेड. अजून टू डू लिस्टमध्ये काही अजून काल जी रात्री लिस्ट बनवली होती आज काय करायचं आहे त्याच्याकडे डन होतं. वर्कआउट सेशन आज संडेला व्हायलाच पाहिजे होतं आणि ते झालेलं आहे. इट्स गुड. सेकंड आज इम्पॉर्टंट थिंग आहे सानूसोबत खेळणे. सानू, टू इंट्रोड्यूस सानू इज माय किड हू इज 19 months old. यस्टरडे त्याचं एक लास्ट वॅक्सिनेशन सेशन होतं कालचं, तर त्याच्यामुळे तो आज थोडा काल रात्री आणि चिडचिड करतच होता. पण मी आज BS3ला आलो आहे. तिथं बॉईज हॉस्टेल नंबर 3 आहे. इथली कॅन्टीनमध्ये खूप छान नाश्ता मिळतो. आणि माझं हॉस्टेलमध्ये जेव्हा मी MBBSमध्ये होतो तेव्हा माझं हेच हॉस्टेल होतं फॉर ऑलमोस्ट 4.5 years. तर इट इज नेवर न्यू फॉर मी. आय फील कम्फर्टेबल. तर हा
थोडासा पोहा आहे आणि याच्यात 3 अंडे आहेत आणि दिस इज सांबार. इट इज वन ऑफ इट्स काइंड डिश फ्रॉम नागपूर. यू ऑल शुड ट्राय दिस वन्स इन युअर लाईफ. दॅट इज अंडा पोहा. ओके. आणि होते असं की याचं प्रोटीन कंटेंट वाढून जातं आणि कार्बोहायड्रेट्स कमी राहतात. इट्स याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी राहतो. इट्स गुड फॉर हेल्थ. ओके. तर मी आता इथून बॉईज हॉस्टेल नंबर 3मधून नाश्ता करून निघालो. तिथे येऊन बघा किती सर्व झाडे आहेत. व्हेरी ब्युटिफुल गार्डन तिथे. माझे काही ज्युनियर्स मिळाले, ते थोड्या एक्झामच्या स्ट्रेसमध्ये आहेत. त्यांची नीट एक्झाम येणार आहे नेक्स्ट टाईममध्ये. आम्ही त्याच्यावर थोडं बोललो. बट आता मला काही सामान घ्यायचं आहे. घरी गेल्यावर भेटू. ओके. विल हॅव अ कप ऑफ टी टुगेदर. तर आपण आता आलो परत घरी आणि मला वाटतं आता मी थोडं गुड वगैरे करेन अँड आय विल रीड समथिंग. कारण 12 वाजता एक म्युझिकल प्रॅक्टिस आहे. एक डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे, तिथे मला प्रॅक्टिस करायला जायचं आहे. तो प्रोग्राम आय गेस परफॉर्मन्सचा 10 तारखेला राहील. आज अजून 1-2 कामं अशी आहेत की आय विल कुक टुडे मोस्टली चिकन ग्रेव्ही अँड सानूसोबतच खेळायचं आहे. ॲटलिस्ट 1-1.5 तास गार्डनमध्ये जाऊन आणि मला थोडासा 1-1/2 तास तरी अभ्यास करावा लागेल. तर आपण पुन्हा भेटू. आणखीन काही जर तुम्हाला सजेशन असल्या माझ्यासाठी तर डेफिनेटली कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.